नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्रो, शासनाने शेतकऱ्यांसाठी महाविस्तार AI ॲप लॉन्च केलेला आहे, सुरू केलेला आहे. या महाविस्तार AI ॲपचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे, शेतकऱ्यांना या महाविस्तार ॲपमुळे शेतीमध्ये कशी मदत होणार आहे, चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात. मित्रो, माहिती सविस्तर समजण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल. तर सर्वप्रथम मित्रो, आपल्याला प्ले स्टोर वरती यायचं आहे आणि प्ले स्टोरच्या सर्च बार पट्टीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी मी दाखवलेलं आहे पहा, महाविस्तार ॲप म्हणून सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर पहिला ॲप आपल्याला या ठिकाणी दिसतोय पहा, या ॲप वरती टच करा. या महाविस्तार AI ॲपला या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम इन्स्टॉल करायचं आहे. आपल्या मोबाईलमध्ये हे महाविस्तार ॲप जे आहे ते अशा पद्धतीने 14 MBचं ॲप जे आहे ते इन्स्टॉल होणार आहे. आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन झाल्यानंतर हे ॲप जे आहे ते आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता सुस्वागतम साइन इन. तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी नोंदणी जी आहे ती करायची आहे. तर आपली नोंदणी करण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता नोंदणीसाठी येथे क्लिक करा या पर्यायावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. नोंदणीसाठी येथे क्लिक करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर परत आपल्याला आपल्या समोर जे आहे ते नवीन इंटरफेस अशा पद्धतीने ओपन होणार आहे. आता या ठिकाणी सर्वप्रथम काही माहिती भरायची आहे. काय काय माहिती भरायची आहे पहा. तर सर्वप्रथम तुमचे नाव लिहा, या बॉक्समध्ये आपल्याला तुमचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाका, या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून सत्यापित करायचा आहे. सत्यापित करा या पर्यायावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावरती तुम्हाला एक OTP येईल. अशा पद्धतीने आलेला OTP जो आहे तो या बॉक्समध्ये टाकून सत्यापित करा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पासवर्ड टाका, म्हणजे तुम्हाला जो लक्षात राहील असा पासवर्ड जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे या बॉक्समध्ये. त्यानंतर परत त्याच्या खालच्या बॉक्समध्ये लिहिलेला आहे पासवर्डची पुष्टी करा. यामध्ये तुम्ही जो वरती पासवर्ड टाकलेला आहे तोच पासवर्ड खाली या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला खाली एक बॉक्स दिलेला आहे जिल्हा निवडा, या बॉक्सवरती क्लिक करा आणि या यादीमधून तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तालुका निवडा, या बॉक्सवरती क्लिक करायचा आहे. तुम्ही जो जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्या जिल्ह्यातील तुमच्या तालुक्यांची यादी दाखवली जाईल, त्यातून तुमचा तालुका सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला गाव निवडा, खाली बॉक्स दिलेला आहे पहा, या गाव निवडा बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जो तालुका सिलेक्ट केलेला आहे त्या तालुक्यातून तुमचं जे गाव आहे ते तुम्हाला या यादीमधून सिलेक्ट करायचं आहे. तुमचं गाव सिलेक्ट केल्यानंतर ही सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर प्रस्तुत करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. प्रस्तुत करा या पर्यायावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर पहिल्या पेजवरती आपण परत येणार आहात. आता या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून आपण जो पासवर्ड टाकलेला होता त्या ठिकाणी जो पासवर्ड आपण सेट केलेला होता तो पासवर्ड टाकून आपल्याला या ठिकाणी साइन इन करायचं आहे. किंवा तुम्ही जर पासवर्ड विसरलात तर OTP द्वारे देखील तुम्ही साइन इन करू शकता. आता OTP द्वारे कसं साइन इन करायचं हे देखील मी आपल्याला दाखवतो पहा. तर सर्वप्रथम नोंदणीकृत मोबाईल नंबर प्रविष्ट करा. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही टाकलेला होता तो मोबाईल नंबर व्यवस्थित या ठिकाणी टाका. त्यानंतर OTP या पर्यायावरती क्लिक करा. OTP या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर OTP पाठवा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावरती OTP आलेला आहे, तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकून सत्यापित करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सत्यापित करा या पर्यायावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर ॲप ओपन होणार आहे. या ठिकाणी आपल्याला काही परमिशन द्यायचे आहेत. अशा पद्धतीने काही परमिशन जे आहे ते आपल्याला द्यायचे आहे. आता या ठिकाणी पाहू शकता सर्वप्रथम आपल्याला हवामान अंदाज जो आहे तो वरती या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. आता हवामान अंदाज मित्र हो तुम्हाला जर पाहायचा असेल तर हवामान अंदाज या ठिकाणी वरती जे दिलेला आहे या पर्यायावरती तुम्ही क्लिक करा. या पर्यायावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता मागील 5 दिवसाचा हवामान अंदाज देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि त्या हवामान अंदाजानुसार कृषी हवामान सल्ला देखील तुम्हाला या ठिकाणी खाली देण्यात आलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला खाली काही पर्याय दिलेले आहेत पहा, या पर्यायानुसार आता आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर पहिला जो पर्याय आहे तो म्हणजे पीक सल्ला. आता पीक सल्ला या पर्यायावरती मित्र हो तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने सर्वप्रथम पेज आपल्या समोर ओपन होईल. आता तुम्हाला कोणत्या पिकासंदर्भात सल्ला हवा आहे ते
पीक तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी निवडायचं आहे। आता उदाहरणादाखल मी आपल्याला या ठिकाणी दाखवतो पहा। तर उदाहरणादाखल मी या ठिकाणी सोयाबीन हे पीक निवडलेलं आहे। तर सोयाबीन या पिकावर तुम्ही जेव्हा क्लिक कराल त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने माहिती दाखवली जाईल। पेरणी अगोदरची माहिती, त्यानंतर पेरणी नंतरची माहिती, त्याचबरोबर पेरणी पीक उगवण्याची माहिती, त्यानंतर रोप अवस्था, फांद्या फुटण्याची अवस्था, त्यानंतर फ्लोरियाची अवस्था, त्याचबरोबर शेंगा सुटण्याची अवस्था, त्यानंतर शेंगा भरण्याची अवस्था आणि पीक काढणी। तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जी आहे ती तुम्हाला पिकाचा सल्ला जो आहे तो या ठिकाणी दिला जाणार आहे। आता पेरणी अगोदरची जी काही माहिती आहे ती आपल्याला पाहायची असेल तर पेरणी अगोदरच्या समोर जे अधिक पहा या ठिकाणी पर्याय दिलेला आहे, यावरती क्लिक करा। या अशा पद्धतीने पेरणी अगोदरची जी काही माहिती आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती जी आहे ती आपल्याला पीक सल्ल्यामध्ये दिली जाणार आहे। तर तुम्हाला ज्या पिकाची माहिती हवी आहे, तुम्ही जे पीक तुमच्या शेतामध्ये पेरणार आहात त्या पिकासंदर्भातील जे काही सल्ला तुम्हाला घ्यायचा असेल तर पीक सल्ल्यामध्ये तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर एसओपी संदर्भात माहिती हवी असेल तर एसओपी या पर्यायावरती क्लिक करा। एसओपी या पर्यायावरती मित्र क्लिक केल्यानंतर परत आपल्याला या ठिकाणी पीक निवडायचं आहे। आता आपण याआधी सोयाबीनची माहिती पाहिलेली होती, तर सोयाबीन याच पिकावरती समजा तुम्ही जर क्लिक केलात तर सोयाबीनच्या एसओपी संदर्भात तुम्हाला या ठिकाणी माहिती दिली जाईल। त्यामध्ये पूर्व मशागत असेल, त्यानंतर बियाण्याची योग्य निवड अत्यंत महत्त्वाची, त्यानंतर पेरणी, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण, कीड व रोग व्यवस्थापन, कापणी व मळणी, साठवणूक, अशा पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत। या पर्याय संदर्भातील आपण माहिती जी आहे ती आता समजा पूर्व मशागत संदर्भात माहिती जाणून घ्यायची असेल तर पूर्व मशागत संदर्भात या ठिकाणी माहिती जाणून घेण्यासाठी त्या पर्यायावरती क्लिक करा। अशा पद्धतीने तुमच्या समोर नवीन पेज जे आहे ते ओपन होईल। बऱ्याच वेळेला पेज ओपन होण्यासाठी वेळ देखील लागू शकतो। आता पूर्व मशागत संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे, ही माहिती जी आहे ती तुम्ही या ठिकाणी वाचू शकता आणि या पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतामध्ये पूर्व मशागत जी आहे ती करू शकता। आता त्यानंतर बॅक घेतल्यानंतर आपल्याला परत या ठिकाणी मृदा आरोग्य पत्रिका या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर काय माहिती मिळते पहा। तर मृदा आरोग्य पत्रिका या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला जिल्हा जो आहे तो या ठिकाणी निवडलेला पाहायला मिळेल। त्यानंतर तुमचा तालुका, तुमच्या गावाचं नाव तुम्ही जो नोंदणी करताना टाकलेला आहे ते सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला तुमचा गट नंबर टाकायचा आहे। गट नंबर टाकून प्रस्तुत करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्रस्तुत करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या जमिनीची जी आरोग्य तपासणी आहे त्या संदर्भात काही माहिती असेल तर ती माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल। आता त्यानंतर मित्र परत आपल्याला खत मात्रा गणक या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर काय माहिती मिळते पहा। तर खत मात्रा गणक या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर परत आपल्याला आपलं पीक जे आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे। आता परत मी उदाहरणादाखल या ठिकाणी मूग हे पीक निवडतो आहे। आता मूग पीक निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही माहिती परत भरायची आहे। आता तुम्ही जे पीक निवडलेलं आहे त्या पिकानुसार तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे। प्लॉटचा आकार किंवा हेक्टर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर तुमच्याकडे माती परीक्षण अहवाल आहे का, जर असेल तर हो या पर्यायावरती क्लिक करा, नसेल तर नाही या पर्यायावरती क्लिक करा आणि गणना करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर तुमचं एकर किंवा हेक्टर मध्ये तुम्ही जेव्हा तुमच्या जमिनीची माहिती या ठिकाणी टाकाल आणि तुमच्या माती परीक्षणाची माहिती तुम्ही या ठिकाणी टाकाल त्यानंतर तुम्हाला तुमच्या खताच्या मात्रेची गणना जी आहे ती तुम्हाला दाखवली जाईल। म्हणजे तुम्हाला तुमच्या पिकानुसार किती खत वापरायचं आहे त्या संदर्भात माहिती दिली जाईल। आता त्यानंतर बदलत्या हवामानास अनुकूल शेती पद्धती या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर काय माहिती मिळते पहा। पेरणीपूर्वी व पेरणी करताना अवलंब करावयाचे तंत्रज्ञान या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी माहिती या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पाहायला मिळेल। या ठिकाणी परत काही पर्याय दिलेले आहेत। जमिनीची सुपीकता वाढवण्याचे उपाय, त्याचबरोबर मूलस्थानी जलसंधारण, त्यानंतर शून्य मशागत तंत्रज्ञान, पीक पेरणीची योग्य पद्धत, त्यानंतर सघन लागवड कापूस, त्यानंतर तणाचे व्यवस्थापन, बियाणे उगवण क्षमता तपासणी, आंतरिक पीक पद्धती, त्याचबरोबर बीज प्रक्रियेसाठी जीवाणू खतांचा वापर, सापळा पिके पद्धती, गांडूळ खत निर्मिती व वापर, त्यानंतर नापेड कंपोस्ट तयार करण्याची पद्धत, त्याचबरोबर CRA फळबाग लागवड तंत्रज्ञान, झाडाच्या मुळाच्या परिघात सिंचन, त्याचबरोबर विहीर पुनर्भरण या संदर्भात या ठिकाणी हवामान अनुकूल तंत्रज्ञानामध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे। आता समजा गांडूळ खत निर्मिती वापर या संदर्भात तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर या पर्यायावरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर
गांडूळ खत निर्मिती व वापर या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। अशाच पद्धतीने तुम्हाला पिकांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये अवलंब करावयाच्या तंत्रज्ञानासंदर्भात देखील अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे। त्यानंतर सुरक्षित फवारणी तंत्रज्ञानासंदर्भात देखील माहिती या ठिकाणी तुम्ही क्लिक करून पाहू शकता। त्यामध्ये कीटकनाशके खरेदी करताना व वापर करताना घ्यावयाची काळजी आणि कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी काय घ्यायची या संदर्भात देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे। त्याचबरोबर पिकाची काढणी किंवा मळणी व साठवणूक तंत्रज्ञान या संदर्भात देखील या ठिकाणी माहिती पाहायची असेल तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता पिकाची साठवणूक करण्यासाठी शास्त्रोक्त कापणी व काढणी तंत्र, त्यानंतर मळणी यंत्राचा वापर, त्याचबरोबर धान्याची सुरक्षित साठवण या संदर्भात देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे। आता त्यानंतर मित्र कीड व रोग या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर परत आपल्याला आपलं पीक जे आहे ते निवडायचं आहे। आता उदाहरणादाखल मी परत या ठिकाणी मूग हे पीक निवडलेलं आहे पहा। तर तुम्ही पीक निवडल्यानंतर अशा पद्धतीने पर्याय या ठिकाणी ओपन होतील। यामध्ये विचारलं जाईल तुमच्या पिकात वेगवेगळ्या टप्प्यांवर दिसून शकणारी सर्व कीड व रोग। तर आता तुमचं जे तुम्ही पीक निवडलेलं आहे त्या पिकावरती कोणकोणते कीड रोग होणार आहेत या संदर्भात या ठिकाणी देण्यात आलेली माहिती आपण पाहू शकता। आता मी उदाहरणादाखल मूग हे पीक निवडलेलं आहे। तर मूग पिकावरती हुमणी हा जो कीड आहे किंवा ही जी आळी आहे ही जर तुमच्या पिकावरती पडली तर नेमकं काय काळजी घ्यायची। त्यानंतर पांढरी माशी जर तुमच्या पिकावरती झाली तर त्या संदर्भात काय नेमकी काळजी घ्यायची, किंवा बिहार केसाळ आळी जर तुमच्या पिकावरती झाली तर काय काळजी घ्यायची, किंवा घाटी आळी असेल, मावा असेल, तांबेरा असेल, भुरी रोग असेल, अशा पद्धतीने जर तुमच्या पिकावरती रोग पडला तर त्या संदर्भात काय नेमकी काळजी घ्यायची या संदर्भात जर माहिती घ्यायची असेल तर जर समजा तुम्ही मूग पीक घेतलेलं असेल आणि तुमच्या पिकावरती मावा हा कीड रोग पसरलेला असेल तर त्या मावा संदर्भात तुम्ही काय काळजी घ्यायची आहे, तुमच्या पिकावरती कोणती फवारणी करायची आहे या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी या पर्यायावरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर पेज जे आहे ते ओपन होईल। आता मावा जर रोग आपल्या मुगाच्या पिकावरती पडला तर त्याची लक्षणे नेमकी काय आहेत, त्या संदर्भातील प्रतिबंधात्मक उपाय नेमकं काय करायचं आहे, त्यानंतर नियंत्रण उपाय नेमके काय करायचे आहेत हे आपल्याला नियंत्रण उपाय या पर्यायावरती क्लिक करून पाहायला मिळणार आहे। जर मावा रोग आपल्या मूग पिकावरती पडला तर त्यावरती उपाय नेमकं काय करायचं आहे या संदर्भात देखील या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कोणत्याही पिकावरती जो काही कीड रोग पडलेला आहे त्या कीड रोगासंदर्भात माहिती जाणून घेऊ शकता आणि त्या संदर्भात उपाय नेमके काय करायचं आहे हे देखील तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी जाणून घेऊ शकता। आता त्यानंतर मित्र बाजारभाव, तर बाजारभाव या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता माझा जो जिल्हा आहे तो मी या ठिकाणी निवडलेला आहे। त्यानंतर बाजार निवडा या पर्यायावरती क्लिक करून आपल्याला आपला तालुका जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे। तालुका सिलेक्ट केल्यानंतर मित्र तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्याच्या जे काही तुमचं पीक आहे त्या पिकाचा जे काही बाजारभाव आहे तो तुम्हाला या ठिकाणी सविस्तररित्या अशा पद्धतीने दाखवला जाणार आहे। त्यानंतर मित्र गोदाम उपलब्धता या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर नवीन पेज ओपन होईल। आता तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्ही सिलेक्ट केलेला असेल, तुम्हाला जो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तो तुम्ही परत या ठिकाणी जिल्हा जो आहे तो सिलेक्ट करू शकता, किंवा तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी ऑलरेडी सिलेक्ट झालेला पाहायला मिळेल। आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये एकूण किती गोदाम आहेत आणि किती गोदाम किती क्षमतेचे आहेत, ते कुठे आहेत, त्यांचा ऍड्रेस, त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी सविस्तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता या दिलेल्या यादीमध्ये कुठल्या गोदामामध्ये तुम्हाला तुमचं धान्य जर साठवायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष जाऊन दिलेल्या ऍड्रेसवरती जाऊन भेट देऊ शकता, किंवा जे काही फोन नंबर या ठिकाणी दिलेले आहेत त्या फोन नंबरवरती संपर्क करून देखील अधिक माहिती जी आहे ती त्या ठिकाणी गोदाम संदर्भात जाणून घेऊ शकता। त्यानंतरचा मित्र पर्याय आहे थेट लाभ हस्तांतरण योजना। या पर्यायावरती मित्र क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता तर पोखराच्या जे काही योजना आहेत, पोखराच्या योजना जे काय आहेत त्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर महाडीबीटी वरती कोणकोणत्या योजना आहेत त्या संदर्भात देखील माहिती देण्यात आलेली आहे। आता पोखराच्या योजना कोणत्या कोणत्या आहेत हे पाहण्यासाठी आपल्याला पोखरा या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर वैयक्तिक लाभाचे घटक या पर्यायावरती तुम्ही क्लिक करू शकता। त्यामध्ये पोखरामध्ये जे काही वैयक्तिक लाभाचे घटक आहेत, वैयक्तिक लाभाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना संदर्भात तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहायला मिळेल। आता एखाद्या योजनेची माहिती तुम्हाला पाहायची असेल, उदाहरणार्थ जर समजा तुम्हाला बांबू लागवड करायची असेल या संदर्भात
तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर बांबू लागवड या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे यासाठी काय लागणार आहेत त्या महत्त्वाच्या कागदपत्राच्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची कागदपत्रे कोणती लागणार आहेत ही सांगितले जातील. त्यानंतर पात्रतेचे निकष या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर बांबू लागवडसाठी वैयक्तिक लाभाच्या घटकामध्ये काय पात्रतेचे निकष आहेत हे या ठिकाणी सांगितले जाईल, जे की पोकरा या योजनेतून तुम्ही करू शकणार आहात. आता त्यानंतर मित्र हो, महाडीबीटी अंतर्गत कोणकोणत्या शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या जातात हे जाणून घेण्यासाठी महाडीबीटी या पर्यायावरती क्लिक करा. महाडीबीटी या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या समोर नवीन पर्याय ओपन होतील. आता या ठिकाणी सर्वप्रथम कृषी यांत्रिकरण योजना दिलेल्या आहेत, त्यानंतर फलोत्पादन आहे, त्याचबरोबर सिंचन साधने व सुविधा आहे, त्यानंतर बियाणे, औषधे व खते आहेत, त्यानंतर सौर कुंपण आहे, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष ज्या योजना राबवल्या जातात या संदर्भात देखील माहिती आहे. आता उदाहरणार्थ समजा कृषी यांत्रिकरण संदर्भात माहिती जाणून घ्यायची असेल तर त्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आहे, त्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार आहे, त्यानंतर राज्य कृषी यांत्रिकरण योजना आहे आणि कृषी यांत्रिकरण उपअभियान आहे. त्यानंतर मित्र हो, सौर कुंपण योजना देखील महाडीबीटी अंतर्गत राबवली जाते, त्यामध्ये डॉक्टर श्याम मुखर्जी जन विकास योजना आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष ज्या काही योजना राबवल्या जातात त्यामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना असेल, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असतील, या संदर्भात देखील या ठिकाणी सविस्तर माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता. आता तुम्हाला जर या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर येथे क्लिक करा. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आपोआप महाडीबीटीच्या वेबसाईटवरती जे आहे ते अशा पद्धतीने जाणार आहात. महाडीबीच्या वेबसाईटवरती तुम्हाला आपोआप ट्रान्सफर केलं जाईल. आता त्यानंतर मित्र खाली देखील काही पर्याय दिलेले आहेत पहा. त्यामध्ये 2 नंबरचा पर्याय आहे अवजारे बँक. या अवजारे बँक पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल. आता या ठिकाणी तुम्हाला शेतीविषयक जी काही अवजारे लागणार आहेत ते कुठे उपलब्ध होतील त्या कंपनीचं या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणापासून ती कंपनी किती अंतरावरती आहे त्याचं किलोमीटरमध्ये या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर त्या डीलरशिपचा कॉन्टॅक्ट नंबर देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही अधिक माहिती त्या ठिकाणी जाणून घेऊ शकता. त्यानंतर मित्र हो, व्हिडिओ या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मृद जलसंधारणा संदर्भात जे काही व्हिडिओज आहेत ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर हवामान अनुकूल तंत्रज्ञानासंदर्भात जे काही माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. त्याचबरोबर पीक लागवड पद्धत असेल, पीक संरक्षण असेल, शेतकरी गट असेल, कृषी वनीकरण असेल, कृषी व्यवसाय असेल, त्यानंतर विविध शेतकऱ्यांच्या यशोगाथा असतील, शेतीशाळा असेल, पशुपालन असेल, कृषी यांत्रिकरण असेल, अशा विविध माहिती संदर्भातील व्हिडिओ जे आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत. आता जो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे त्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करा. त्या संदर्भातील माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत. तर अशा प्रकारे मित्र हो, शेतकऱ्यांना महाविस्तार ऍपचा जो आहे तो अशा पद्धतीने फायदा होणार आहे. या एकाच ऍप वरती आपल्याला सगळी माहिती जी आहे ती शेतकऱ्यांना उपयुक्त असलेली माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि या माहितीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होण्यास मदत होणार आहे. तर अशा प्रकारे महाविस्तार AI ऍप संदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती. ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना, माता भगिनींना देखील या महत्त्वपूर्ण महाविस्तार AI ऍप संदर्भातील माहिती समजण्यासाठी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी, नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल. चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.